काय वाटतं नक्की कुंजीरवाडीचं मत काय असेल? अमोल कोल्हेच. आमचं मत अमोल कोल्हेलाच. तुमचं काय मत आहे भाऊ? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे का आढळराव? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेलाच मत आहे आमचं, बाकी नाही काय आमचं. तुमचं काय मत आहे? कोल्हेच. तुमचं मत कोणाला असेल, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे साहेबांनी केलेले आहेत कामं, भाजपने काय कामं केलेले नाही. तुमचं मत आढळरावांना असेल का कोल्ह्यांना असेल? नाही, आमचं कोल्हे. आढळराव 15 वर्षे त्यांनी आमचं काम केलं, पण आमच्याकडे एकच पूल टाकला फक्त 100 फुटाचा बस. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिक्रिया जाणून घेतोय. आपलं सर्वांचं स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. शिरूरची लोकसभेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आली. एकीकडे अमोल कोल्हे त्यांच्या मतावर ठाम आहेत, दुसरीकडे आढळरावांनी आता घड्याळाच्या दिशेने प्रवास केला आहे. काय वाटतं नक्की कुंजीरवाडीचं मत काय असेल? अमोल कोल्हेच. कारण काय? कारण पहिल्यापासून आम्हाला पहिले जुने खासदार तेच होते, कामं बी भरपूर आहेत, त्यामुळं आम्ही पवार साहेबांच्याच पाठीमागे. अजित पवारांची जी आता भूमिका आहे तुम्हाला कशी वाटते? चांगली वाटते. तुमचं मत कोणाला असेल? आमचं मत अमोल कोल्हेलाच. मग एकीकडे म्हणताय अजित पवार चांगले आहेत, दुसरीकडे म्हणताय अमोल कोल्हे. नक्की अमोल कोल्हे का आढळराव हे सांगा. अमोल कोल्हे. आढळराव का नको? कामं केलेत ना आमच्याकडे. इकडे या भागाला अशोक पवारांचं नेतृत्व आहे. विधानसभेला अशोक पवार आहेत आणि ते आता ठामपणे शरद पवारांच्या बरोबर आहेत. काय नक्की तुमचे या शेतकऱ्यांच्याबद्दल मत आहे तुमचं सांगा. छान आहे बरं का. अशोक पवारांनी भरपूर इकडे काम केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही ठाम आहे त्यांच्या कर्तृत्वावरती. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला काय नको, तुम्हाला काय वाटतंय? आपलं अमोल कोल्हे बरं वाटतंय. आढळराव का नको? पण ठीक आहे, एकदा दोनदा आले परत आलेच नाही इकडे ना. त्यांनी यायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे का? कामं घेऊन यायला पाहिजे होतं? कामं घेऊन यायला पाहिजे ना, असं काही नाही का कार्यक्रम वगैरे काय केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे भाऊ? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे कशासाठी? सगळेच अमोल कोल्हे म्हणतात. आढळराव 1-2 वेळा निवडून आले, त्याच्यावर परत 1 किंवा 2दा झाले. एकदा पहिल्या प्रचार सभेला परत आले पण नाही. आणि कुंजीरवाडी कुठलं तोंड आहे हे फक्त इथले दुसरे कार्यकर्ते बघतात. आम्ही फक्त कोल्ह्यांच्या मागे आहे. आढळराव परत आले पण नाही आणि त्यांची काही कामं पण नाही. या ठिकाणी काही ज्येष्ठ पण आहेत तिथं. तुम्हाला काय वाटतं नेमकं इकडं कोल्हे का आढळराव? गेल्या 5 वर्षात अमोल कोल्हेंनी ह्या भागात चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे. 10 वर्षे खासदार शिवाजीराव आढळराव होते, पण 10 वर्षाच्या काळात ते फक्त ह्या ठिकाणी गाव भेट दौरा काढायचे, ह्या ठिकाणी येऊन लोकांना फक्त गोलमाल करायचे, आश्वासनं द्यायचे. त्यांचं कर्तृत्व काहीच नव्हतं. पण मागील 5 वर्षात डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून आमच्या कुंजीरवाडीसारख्या छोट्याशा गावात त्यांनी कोट्यावधीचा निधी दिला. आत्ताच आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर 15 दिवस ह्या सोलापूर हायवे तर आळंदी रस्त्याचं माननीय अशोक बापूंच्या पवारच्या हस्ते उद्घाटन केले. त्यांनी निधी दिला आणि आमचा बेबी कॅनॉल आहे जुना, त्याच्यावर 2 साखा पूल म्हणजे वृद्धांची कॅनलच्या पलीकडचं लांबून जायला लागते त्यांना, ती अडचण साखा पूल टाकून दूर केली. आणि महत्त्वाचं मध्ये अमोल कोल्हे साहेबांना जाणता राजा, ज्यांना भारतात दूरदृष्टीचा नेता म्हणून मान्यता आहे, अशा शरदचंद्रजी पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे. आणि कोणत्याही माणसाला मार्गदर्शन चांगलं असेल त्याच्या हातून विकास होतच असतो. आमची पहिल्यापासून शरद पवार साहेबांनो कुंजीरवाडी ग्रामस्थांची मान्य आहे तुमचं सगळं, पण शरद पवारांचं जे आता अमोल कोल्हेचं चिन्ह आहे हे नवीन आहे. तुमच्यापर्यंत ते चिन्ह पोचलंय का? आमच्यापर्यंत पोचलंय तुतारी. आणि हे तुतारी सगळ्यांची तुतारी वाजवणारे, मग घड्याळ असो
कमळ असो, हे सगळ्यांची तुतारी वाजवणारे आणि तुतारी हे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं एक वाद्य आहे. पूर्वीच्या काळी गावात काही आनंदोत्सव साजरा करायचा म्हणला तर पहिली कोण देवाचा कार्यक्रम असो काय असो, पहिली या ठिकाणी तुतारी वाजवली जाते. बस बस बस, तुम्ही सगळाच उलगडा केला आहे. या ठिकाणी काही तरुण शेतकरी पण आहेत. तुमचं मत नक्की काय असेल? भाजप सरकार तर इकडं जाहिराती करतंय, शेतकऱ्यांसाठी भरपूर काय केलं म्हणतंय, पैसे दिल्यात म्हणतंय. तुमचं काय मत आहे? आज आपण पाहिलं तर 2014च्या निवडणुकीत जे भाजप सरकारने सांगितलं होतं की 2 कोटी रोजगार देऊ दर वर्षाला, काय तर त्या 2 कोटीचं तर जाऊ द्याच, पण 350चा गॅस होता तो 8 वर्षात 9 वर्षात त्यांनी 1200 रुपयावर नेला. त्यामुळं तरुण बेघर झाले. तरुणांना रोजगार तर नाहीच, पण आज तरुणांची 80% देशात तरुण बेरोजगार आहेत. तुम्ही कालचा अहवाल पहा देशाच्या ह्याचा, कशा तरी अहवाल आला आहे तो, सर्वे आला आहे. 80% देशात तरुण बेरोजगार आहेत आणि हे फक्त जुमलेबाजच आहेत. म्हणजे हे करतो ते करतो, फक्त जाहिरात. एकीकडे ते सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना अनुदान देतोय, पैसे देतोय. 2000 द्यायचे महिन्याला, म्हातारा माणूस खुश करायचा, आणि तिकडे 5 पैसे 10 पैसे 20 पैसे वाढवायचे आणि अब्जावधी रुपये कमवायचे. हाच धंदा आहे ना. ज्यावेळेस स्मृती इराणी भाजपच्या 360 रुपयाला गॅस होता त्यावेळेस जाना नाचत होत्या रोडनी गॅस घेऊन. त्यावेळेस कुठे गेले हे सगळे? आता कुठे ते? आमच्या खासदारांनी ह्या संसदेत प्रश्न विचारला तर त्यांच्यावर कारवाई केली. म्हणजे स्मृती इराणींना हा प्रश्न विचारला होता, जेव्हा तुम्ही 350ला गॅस होता तेव्हा तुम्ही हिंडत होता डोक्यावर घेऊन. एकीकडे बोलून दिलं जात नाही असं तुम्हाला म्हणायचं का? ही सगळी लोकशाही दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. बाकी काही नाही. बघा, मी स्वतः 2014ला माझ्या फेसबुकला येत आपकी बार मोदी सरकार, आत्ता पण फेसबुक काढा 2014चं माझं. तुम्ही मोदीच्या बरोबर होता 2014ला? आम्हाला पण वाटलं ना तरुणांना काहीतरी होईल. मी होतो ना स्वतः, माझ्या पोस्ट आहेत आपकी बार मोदी सरकार फेसबुकला सगळे येतं दर. असं काय झालं? तुमच्या काय इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या? काहीच नाही झालं ना. आज पुण्याला जायचं म्हणलं तर पहिलं 50 रुपयाच्या पेट्रोलमध्ये जाऊन येतं, आता 200 रुपयाचं पेट्रोल लागतं नुसतं पुण्यातून जाऊन यायला. आपकी बार तडीपार. तुमचं काय मत आहे? अमोल कोल्हे का आढळराव? मला जे जरांगे सांगेल त्याला मतदान करणार. जरांगेचा अजून उमेदवार नाही, आता फक्त 2 जण आहेत. अमोल कोल्हेला करणार. अच्छा, अमोल कोल्हे. तुमचं मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतोय की शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं खतावरती, त्या सबसिड्या मिळायच्या, रेशनिंग असेल, रॉकेल असेल, ह्याच्या सबसिड्या काढून घेतल्यात. शेतकरी समाधानी आहे का हो? नाही, शेतकरी समाधानी नाही. राखेल सर्व बंद झालेले आता. खताबद्दल काय? खतांच्या बद्दल काय? खतांचं काय आपल्याला माहिती नाही एवढी. सबसिड्या बंद करून टाकल्या खताच्या, आणि बाकी काय जावं शेतकऱ्याला देशोधडीला लावले यांनी. शरद पवार पाहिजे का अजित पवार? अजित पवार तर समाजा प्रश्न ऐकून घ्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, पालकमंत्री आहेत, करोडो रुपये खर्च केलाय म्हणतात. असं सांगत असताना सुद्धा, आणि शिवाय भाजप सरकारमध्ये आहे, केंद्रात सरकार आहे, इथं महाराष्ट्रात सरकार आहे. अजित पवारांनी आता आढळरावांना त्यांच्या पक्षात घेतलंय. का तुमचं असं तरी सुद्धा मत परिवर्तन व्हायना? नाही, आमचं मत आहे ना तुतारीलाच आहे. आम्ही तुतारी सोडून कुठं जाणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचं काय नाही, आढळराव पाहते आपलं अमोल कोल्हेच. आता आढळराव आलतो तोंडामध्ये, काय काय अमोल कोल्हेलाच मत आहे आमचं, बाकी नाही काय आमचं. चल बिचल काय नाही काय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील कुंजीरवाडीतील थेऊर फाटाचा आहे. या थेऊर फाट्यावरती कट्ट्यावरती काही नागरिक बसले होते म्हणून सहज थांबलो. या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे. तुम्ही इथलेच का? इथे कोल्हे आणि आढळराव आहेत, तर काय होईल नक्की? तुमचं मत कोणाला असेल? माझं एकंदर असं आहे, कोल्ह्यांनी काम केलं जरी नसलं तरी समाजात त्याचं मान आहे, आणि हे केवळ पाडण्यासाठी म्हणून आढळराव येत करतात. त्यांचं काम तसं काही नाही, पण ह्याला पाडायचा एवढी ईर्ष्या आहे, बाकी काही नाही. कोल्ह्यांना पाडायसाठी फक्त? हां, बाकी काही नाही. तुमचं काय मत आहे? कोल्हेच. कोल्ह्याची कामं चांगली झालेली आहे तिकडं, त्यामुळं कोल्ह्याची इकडे येणार निवडून.
तुम्ही जुने जाणते वयस्कर व्यक्ती आहात, तुम्ही लय खूप निवडणुका पाहिल्यात, ही निवडणूक वेगळी आहे, तर तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे, शरद पवार की अजित पवार? शरद पवार म्हातारा आहे माणूस येतो, आज तो माझ्या वयाचाच माणूस येतो, 90 वर्ष चाललंय मला, मग करू झालं त्याच म्हाताराने शेतकऱ्याचं हित करू झालं. बाकी अजित पवारांचं काय वाटतं? अजित पवार आता अजित पवाराकडे दुरी पेचच पडले ते, धडीकडे म्हातारा सोडता येईना आणि राजकारण सोडता येईना, याच्याकरता हे असं नाटक चाललेलं आहे. या ठिकाणी भाजपचं गेली 5 वर्षापासून केंद्रात सरकार आहे, शेतकऱ्यांना इकडचे काय फायदा झाला आहे का? शेतकरी समाधानी आहेत का? काय झालं बरं का साहेब, अमोल कोल्हे आला तरी ठीक आहे आणि आढळराव आले तरी ठीक आहे, पण आता काय येईल त्याच्यावरती लोकमत आहे. आता लोकांची काय भावना आहे ते काय सांगता येणार नाही आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्या शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे ते शेतकरी कुणाला मतदान देणार ते देणारच ना. तुम्ही परखड मत मांडत नाही आहेत, तुमचं मत कोणाला असेल, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कामं केलेत आमच्याकडे कोल्ह्यांनी. कुंजीरवाडी आणि थेऊर परिसरामध्ये. अच्छा, तुम्ही एक तरुण शेतकरी आहात, तरुणांच्या काय भाजप सरकारकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात का? कोल्हे यांच्याकडून झाल्यात का? आढळरावांनी काही काम केलं का आपल्याकडे? कोल्हे साहेबांनी केलेले आहेत कामं, भाजपने काय कामं केलेले नाही. भाजप एकीकडे म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना अनुदान देतोय, पैसे देतोय 2000 रुपये. काही नाही, ते चालूमध्ये दिलेलं आहे फक्त, नाही तर 5 वर्ष काही केलेलं नाही भाजपने. अमर कोल्हे साहेबांनी तरी गाडाबंदी उठवली, लोकांचं कल्याण केलेलं आहे, त्यामुळे कोल्हे साहेब 100% लागणार. आढळराव पाटलांची कामच नाही. एकीकडे शेतकऱ्यांचं मत आहे की बाबा कोल्हे कोल्हे, पण भाजप सरकार ओरडून सांगतंय, जाहिराती करतंय. आता पालकमंत्री अजित पवार आहेत, आता घड्याळ चिन्हावरती आढळरावांना घेतलंय. आढळरावांची पूर्वीची ताकद अजित पवारांची ताकद आहे, तरीसुद्धा तुमचं मत आढळरावांना असेल का कोल्ह्यांना असेल? नाही, आमचं कोल्ह्यांना. आढळराव 15 वर्षे त्यांनी आमच काम केलं, पण आमच्याकडे एकच पूल टाकला फक्त 100 फुटाचा बस. आणि आम्ही त्यांना फोन केला का, ते म्हणजे आम्ही पोहतोय टँकमध्ये, म्हणजे आमच्या कामासाठी जरी फोन केला ना, ते म्हणजे आम्ही पोहतोय. तसं आम्हाला पवार साहेबच आणि अमोल कोल्हेच. बाबा तुमचं काय मत आहे, शरद पवार का अजित पवार? कुणाला तरी एकालाच करायचं. हा, पण कोण, शरद पवार पाहिजे का अजित पवार? साहेब पाहिजे. कोण? पवार साहेब. कशासाठी? पोटाला सांभाळतात, आम्हाला गरीबाला येळाला पगारी देतात. तुमचं काय मत आहे? कोल्हे. तुम्ही कुठले? परांड्यात काय होईल? परांड्यात काय सांगता येत नाही.